पाहायला मिळतील। वसई तालुक्यातनं आज अर्नाळा, धानिव, त्यानंतर तेजल 11 वालिव, संतोष भुवन असे 4 संघ तुम्हाला पाहायला मिळतील। तर पालघर मधनं सातपाटी हा संघ आज खेळताना पाहायला मिळेल। त्यानंतर भिवंडी मधनं भाटाळे सारखा एक संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल। नामांकित संघ आज इथपर्यंत येऊन आपला खेळ दर्शवतील। अगदी कामतगर संघ सुद्धा आज इन ॲक्शन खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। या स्पर्धेच्या निमित्तानं तगड्याच ज्या टीम आहेत, ग्रामीणच्या ज्या महाशक्ती आहेत, त्या आज मैदानामध्ये उतरतील। इथे नाणेफेकीचा कौल तो संपन्न झालाय आणि हा नाणेफेकीचा कौल जिंकला तो टीम गुड्डी 11 वसुरीनं। आणि नेहमीच जर आपण पाहिलं ना तर ग्रामीण मध्ये जेव्हा जेव्हा टॉस जिंकला असतं, काही टीम अपवाद आहेत, एफडीसी टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करते, अशा काही टीम अपवाद आहेत त्या सोडल्या तर मग जास्तीत जास्त वेळा ग्रामीण भागात हेच होतं की टॉस जिंकून आम्ही पहिल्यांदा फिल्डिंग करू। बंडू बस्ते इथे येत आहेत, आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। मॅच कडे आपण इथे वळणार आहोत। चला मॅच सुरू करायची आहे, वेळ घेऊ नका, कारण एसपी बिलोशी आपल्यालाही रिपोर्टिंग करायची। यानंतर लगेचच यातील विजयी संघ एसपी बिलोशी बरोबर 2 हात करणार आहेत। बेस्ट ऑफ लक बोथ टीम, दोन्ही संघांना शुभेच्छा असतील। मॅच कडे आपण वळतोय। पहिला बॉल, पहिलाच बॉल फुलटॉस होता, त्याला स्क्वेअर लेगच्या डोक्यावर उडवलंय, बॉल चाललाय सरळ सीमारेषा पार। व्हेरी फर्स्ट बॉलवर इथे चौकार आलाय 4। पुढचा बॉल, यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला, तिथे मोठ्या फटक्याकरता खेळला गेलाय। क्षेत्ररक्षक येतोय बॉलवर आणि एक चांगला कॅच तिथे कॅरी झालाय, विकेट येते फलंदाज बाद। विकेटचं पतन इथे होत असताना मोठ्या फटक्याकरता प्रयत्न केला होता, मोठ्या फटक्याकरताचा हा प्रयत्न इथे फसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाजीच्या ट्रॅकवर पहिल्या ओव्हर करता दीपेश
आतापर्यंत 2 बॉल, पहिल्या बॉलवर बाउंड्री आली होती तिथे फ्रंट ऑफ द स्क्वेअर मध्ये एक चांगला फटका खेळला गेला होता. रोशन पाटील जो मैदानामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला चेंडू आहे, फक्त दिशा दिली, स्ट्राइक रोटेट करायच्या अनुषंगाने हा फटका तिथे खेळला होता. 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 या आकड्यावर. सिंगल डबल क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं आहे आणि जेवढ्या कमी ओव्हरच्या मॅचेस तेवढे विध्वंसकतेने बॅटिंग करणं तेही तेवढ्याच महत्वाचं आहे. इथे जर आपण पाहिलं तर राहुल आहिरे त्याच करता ओळखला जातो. मोठे टोले जंग षटकार खेळण्याकरता त्याला ओळखलं जातं आणि तो राहुल सध्या स्ट्रायकर एन कडनं बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र राहुल आहिरेनं बॉलला उडवलंय आणि फेकून दिलंय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. इथे बॉल जे डिस्टन्स क्लिअर करायला हवं होतं ते डिस्टन्स त्या बॉलनं क्लिअर केलं नाही. तिथे क्षेत्ररक्षकाची निवड केली आणि माघारी परतावं लागलं. राहुल आहिरे त्याच्या पारीचा अंत झालाय. विकेट येते, खेळाडू बाद. करता मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय 2 बॅटर जे माघारी परतलेत, राहुल आहिरे आणि विकी असे 2 ओपन करण्याकरता आलेले मैदानातले फलंदाज ते तंबूला परतलेत. 1 डाऊनचा खेळाडू रोशन लारा आणि 2nd डाऊन मैदानामध्ये आलेला विनीत. या डावाला आता पुढे नेण्याचा प्रयत्न ते मैदानात करणार आहेत. इथे मात्र थोडंसं स्टेप आउट केलं, त्यानंतर एक सिंगल करता धावलेत. एक सिंगल तिथे सहजतेने प्राप्त केली आहे. 1च्या मदतीने धावसंख्या 6 वर. 3 ओव्हरची मॅच आहे, किमान 35च्या जवळपास पोहोचणं ते अत्यावश्यक राहील, कारण या मैदानावर 10-12ची सरासरी योग्य सरासरी संबोधली गेली आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजी या आधीच्या मॅच मध्ये तिळसेकरांच्या विरोधामध्ये टीम धनंजय स्पोर्ट्स क्लबने केली होती, अगदी ती गोलंदाजी पाहता 30-35च्या घरात पोहोचणं इथे अत्यावश्यक राहील. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना गुड 11 वसुरी एक युवा खेळाडूंचा हा झुंजार संच असं म्हणू शकतो त्यांच्याबद्दल आपण. यावेळेस मात्र आवाज आलाय आणि हा आवाज तंबूकडे जाण्याकरता भाग पाडेल. विकेटचं पतन होत आहे. रोशन लारा त्याच्या पारीचा अंत, खेळाडू बाद. खेळ तो समाप्तीला आला आणि या पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती एखेरीस विकेट्स गेल्या 3 आणि या 3 विकेट नंतर धावफलकावर 6 धावा. मिडल ऑर्डर आता मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता मिडल ऑर्डर मध्ये या टीमचा तारणहार जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता जात असताना पाहायला मिळते. मेघन पाटील जो फलंदाजी करण्याकरता जातोय, त्याच्या साथीने जर आपण पाहिलं तर 2nd डाऊन जो मैदानामध्ये आला होता फलंदाज विनीत नागरे, या दोघांना आता या डावाला सावरावं लागेल. चांगला खेळ, चांगली फलंदाजी मैदानाच्या आतनं करून दाखवावी लागेल. गुड 11 वसुरी मागचे 2 वर्ष त्याआधी या टीमचं खूप काही नाव होतं असं नाहीये, मात्र मागच्या 2 वर्षात ज्या पद्धतीनं या टीमनं परफॉर्मन्स दिलाय, मागच्या 2 वर्षात ज्या पद्धतीनं या टीमनं खेळ दाखवलाय ते अगदीच पाहण्यालायक. सज्ज होईल गोलंदाजीच्या ट्रॅकवर. यावेळेस मात्र हा बॉल खोलो टप्प्याचा, तिथे एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट होईल. आमचे जे शेंग विक्रेते आहेत, नेहमी जिथे जिथे मी आणि प्रमोद समालोचनाला जातो तिथे तिथे आमच्या साथीनं ते असतात, आमचे स्टेटस पाहतात आणि तिथपर्यंत पोहोचतात. जे साई कुमार मुंब्र्याला बिलॉंग करतात, मुंब्र्यावरनं ते प्रत्येक मैदानात येत असतात. लालू मेमन इथे येत आहेत.
विकी जाधव इथे येत आहेत. दोन्ही मान्यवरांचं स्वागत आहे. शेराभाई आपलंही स्वागत आहे. सज्जाद मोमीन लालू मेमन आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल यावेळी चेंडूला पाहिलंय, सोडून दिलंय. पंचांनी आपली कामगिरी पूर्ण केली आहे. इशारा केला तिथे वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 9 या आकड्यावर. रियाज चाचा यांचंही इथे आगमन होत आहे. मनपूर्वक स्वागत आहे. कुडूस म्हटलं की दर्दी क्रीडा शौकीन. एक रन इथे धावफलकावर जोडली जाईल. अगदी चायनीज कट ज्याला म्हणतात ना, अगदी ते चायनीज कट प्रमाणे हा बॉल बॅटचा स्पर्श घेऊन शॉर्ट फाईन लेग मध्ये गेला होता. शॉर्ट फाईन लेग मध्ये जोपर्यंत उचललं 1 रन तिथे धावफलकावर जोडली गेली. धावसंख्या 10 या आकड्यावर. क्रिकेटचं मैदान हे जरी गोल असलं तरी प्रत्येक क्षेत्राचं एक नाव आहे. प्रत्येक फटक्याला एक वेगळी जागा आहे. क्रिकेटमध्ये ते खूप महत्वाचं आहे, कारण हा जंटलमन लोकांचा गेम आहे. इथे अप्रतिम दर्जेदार बॉल. यू मिस आय विल डेफिनेटली हिट हे गोलंदाजानं मेगन पाटीलला सांगितलंय आणि परतीचा प्रवास करायला भाग पाडलाय. महत्वाची विकेट आली आहे. मेगन पाटील बॅक टू द डगआउट. वाढल्यात या अडचणींवर मात करावं लागेल. एक मॅच खूप चांगला परफॉर्म त्यांनी केलाय. खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करताना त्यांनी ती मॅच आपल्या कब्जामध्ये जरूर केली. मात्र या मॅच मध्ये चिंचगडचा संघ थोडासा अडचणींच्या सावटाखाली खेळतोय असं चित्र आहे. न्यू बॅटर साहिल मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला होता. 1 रन तिथे धावफलकावर जोडली गेली. विनीत नांगरे हा खेळाडू या डावामध्ये खूप काही वेगळं घडवू शकतो. ती कुवत, ती काबिलियत त्यानं मागच्या काही स्पर्धांमध्ये चिंचगडकडनं खेळताना जरूर दाखवली आहे. आणि आज चिंचगडकरांच्या आशेचा किरण जर कोणी असेल तर मग तो विनीत नांगरे, जो सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. यावेळेस मात्र विनीत नांगरेनं बॉलला हवा दिली आहे. ओव्हर दी मिड विकेट बॉल चाललाय सीमारेषा पार. षटकार. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 17. आता मात्र थोडंसं हायचं मानलं असेल टीम धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगडनं, कारण खूप जास्त टेन्शन मध्ये आले होते टीम आणि त्यांचे पाठीराखे. कारण रॅकवर प्राचारण केलं जात आहे. गुड्डी 11 वसुरी युवा खेळाडूंचा संच, झुंजार खेळाडूंचा संच, काहीतरी करून दाखवण्याची प्रत्येक वेळी ज्यांच्या मनामध्ये आस असते असा हा संघ आहे. गुड्डी 11 वसुरी, जो मैदानाच्या आतमध्ये धनंजय स्पोर्ट्स क्लब या वाडा तालुक्यातील ज्या महाशक्ती आहेत त्यामधलं हे एक नाव आहे. धनंजय स्पोर्ट्स क्लब ज्यांच्या विरोधामध्ये हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. मागचे कित्येक वर्ष या वाडा तालुका क्रिकेट असेल किंवा मग एक गाव एक संघ फॉर्मॅट वेगवेगळ्या विभागातला असेल, धनंजय स्पोर्ट्स क्लबनं हाताळलंय ते. आदेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना समोर साहिल उभा आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला जाताना फटका हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. साहिलचं यावेळेस कंट्रोल नव्हतं फटक्यावर आणि कंट्रोल नसल्या कारणानं तिथे झेलच्या माध्यमातून माघारी परतावं लागेल. मिड विकेटला क्लिअर करायचं होतं. ते स्वप्न सत्यामध्ये उतरवू शकला नाही आणि माघारी परतत असताना पाहायला मिळतो साहिल. आणखी एक झटका लागलाय टीम धनंजय स्पोर्ट्स क्लबला. साहिल बॅक टू द डगआउट.
बघूया येणाऱ्या 5 बॉल मध्ये कशा पद्धतीचा खेळ इथे मैदानात साकारला जाईल। यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लेनचा बॉल त्याला हुक केलंय आणि या हुकवर 6 धावा बुक केल्यात। हा षटकार आहे, हा षटकार आहे। तिथे षटकार येईल। अप्रतिम दर्जेदार फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला। आशिष पाटील बंट्या मैदानाच्या आतनं टीमच्या हितार्थ एक चांगली इनिंग खेळणं त्याला गरजेचं आहे आणि ती चांगली इनिंग पाहायला मिळते। धावसंख्या 24 धावा। फोर 24 धावा या राफलकावर आहेत। पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल तिथे बॅटची कडा घेतल्यानंतर एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केले गेले। एक सज्ज होईल गोलंदाजच्या ट्रॅक पर गोलंदाज। पुढचा बॉल यावेळेस मात्र उडवलंय पुन्हा एकदा। उंची जास्त लांबी तेवढीशी नाहीये। बॉल हवेत आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली मिड विकेटच्या क्षेत्रात माघारी परतावा लागला। चिंचगडचा संघ खूप वेळा मिड विकेट मध्ये षटकार मारण्याचा प्रयत्न केला मात्र अपयश आलंय। तिथे एक जर आपण पाहिलं तर फटकार विनीतच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला होता आणि एक बंट्याच्या माध्यमातून। मात्र त्या व्यतिरिक्त त्या क्षेत्रात मोठ्या फटक्याचे प्रयत्न ते सातत्याने फसलेत। विकेट येते खेळाडू बाद। न्यू बॅटर जय नांगरे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। येणारी शेवटचे 2 बॉल आहेत। 5-6 रन जरी या 2 बॉल मध्ये आल्या तरी निश्चित 30 पर्यंत पोहोचू शकते धनंजय स्पोर्ट्स क्लबची टीम। पुढचा बॉल इथे मात्र चेंडूला पाहिलंय तिथे विकेटच्या मागे गोलकीपर होता, क्रिकेटचा विकेट कीपर नाही असंच चित्र होतं। 1 रन तिथे कंप्लीट केली आहे दुसऱ्या धावेकरता आणि 2 कंप्लीट तिसऱ्या धावेकरता प्रयत्न होईल का? मात्र या 2च्या मदतीनं आणि एक्स्ट्रा वाईडच्या मदतीनं 3 धावसंख्या वाढेल। धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते येते 28। बघा विकेटच्या मागे विकेट कीपर होता। क्रिकेटमध्ये विकेट कीपर असतो आणि फुटबॉल मध्ये गोलकीपर असतो। इथे जर आपण पाहिलं तर अगदी त्या विकेट कीपरनं गोलकीपर सारखी फिल्डिंग विकेटच्या मागे केली। पुढचा बॉल यावेळेस मात्र फटका वर लागलाय। बॉल स्टिकरच्या जवळपास त्यामुळे डिस्टन्स क्लिअर होणार नाही। माघारी परतावा लागेल। आणखी एक गडी तो तंबूच्या आसरा येत असताना विकेटचं पतन होत आहे। खेळाडू बाद। प्रतीक येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता। स्ट्रायकर एंड कडे शेवटचा बॉल आहे या डावाचा पूर्वार्धाच्या खेळाचा। 3 ओव्हरची मॅच आहे आणि पूर्वार्धाच्या खेळातील शेवटचा बॉल आणि यावेळेस शेवटच्या बॉलवर आक्रमण ते पाहायला मिळालंय। बॉल गेलाय सीमा रेषा पार। प्रतीकनं एक मारा लेकिन सॉलिड मारा टीमला तिथे अगदी स्ट्रॉंग झोन मध्ये घेऊन गेलाय। या षटकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ झाली आहे। धावसंख्या फ्लाय होताना 34 धावा विजया करता 35 धावसंख्येचं लक्ष आहे आणि या 35 धावांना कशा पद्धतीने धावफलकावर लावलं जाईल ते उत्तरार्धाच्या खेळामध्ये आपण पाहणार आहोत आणि हा उत्तरार्धाचा खेळ कशा पद्धतीने रंगेल ते ऐकवण्याकरता आमचे सहकारी बोईसरचा गोड आवाज युसुफजी सय्यद।
धन्यवाद मिस्टर अक्षयजी पांडव याचा आपण आवाज ऐकत होता. त्याचबरोबर अगोदर सिद्धीजी भावे यांचा आवाज आपण ऐकला. आपण पाहतो एफडीसी कुडूस करंडक पर्व पहिलं आणि आजचा अंतिम दिवस खूप महत्त्वपूर्ण सामना. एका बाजूला पाहू शकाल डीएससी चिंचगड, त्याच्या विपक्षामध्ये संघ पाहू शकाल वसोरी आणि शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पाहू शकाल प्रतीक पाटील पीपी. प्रतीक पटेल यांनी नक्कीच शेवटच्या चेंडूवर बॅटने चुम्मा दिला आणि षटकार ठोकला आणि ते 6 धावा खूप महत्त्वपूर्ण ठरतील जेव्हा डिफेंड कारण चिंचगड संघ मैदानाच्या आतमध्ये येईल. कारण 35 धावाचा पाठलाग करायचा 3 षटकांमध्ये तब्बल जर पाहिलं गेलं तर 11.67 सरासरी गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. चला दोन्ही बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये. यानंतर होणारा सामना, या सामन्याच्या विजय संघ खेळला जाईल तो म्हणजे एसपी बिलोशी या संघासमोर. संदीप पाटील फॅन टीम आहे तर विनंती असेल एसपी बिलोशी आपण आपल्या कॅप्टन टॉस साठी पाठवा. हॅलो चिक नक्कीच पाहू शकाल 2 सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी सज्ज होत आहेत. शुभम आणि विकास असे 2 बॅटर मैदानाच्या आत. बघा शुभमला शुभ सुरुवात करावी लागेल, विकासला संघाचा विकास करावा लागेल. हा सामना जर जिंकला तर अंतिम सामन्यामध्ये जर आजच्या पुढील सामन्यामध्ये एसपी बिलोशी या संघासमोर खेळण्यासाठी सज्ज होईल. चला पहिला षटक घेऊन आला गोलंदाजी गुणमाकवर मिस्टर मेघन पाडेल. 35 धावा डिफेंड करायचे आहेत, चेसिंग कंपल्सरी हे नियम राहील त्या स्पर्धेमध्ये. पहिला चेंडू पंचांच्या उजव्या बाजूने राईट राऊंड विकेट. पहिला चेंडू पाहू शकाल लेग स्टंप होता, क्रॉस बॅट खेळला गेला टीप मध्ये, खेळाडू नाहीये, थोडासा मिसफील्ड झाली, दुसरा प्रयत्न करतायत आणि यावेळेस नकार दिला शेवटच्या क्षणामध्ये आणि एकेरी धावाने श्रीगणेश झालाय असं म्हणावं लागेल वसुरी या संघाचा. वसुरी या संघाला वसूल करावे लागतील जे 35 धावा ते खर्च केल्या दोन्ही गोलंदाजी वसूल करावे लागेल. बॅटरला एका बाजूला विकास तर दुसऱ्या बाजूला शुभम. बघा पहिल्या चेंडूवर एक धावाने सुरुवात झाली आहे. विकास लेफ्ट हँड बॅटर यावेळेस स्ट्राईकवर असणार आहे. गुलमाकवर मेघन पाडेल. मागील सामन्यात खूप सुरेख गोलंदाजी केली होती मेघनने, यावेळेस सोडवलाय स्क्वेअर लेगला चेंडूला पाठवून दिलाय. खेळाडू इकडे पोहोचते पण चेंडू निघून जातोय. कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा एफडीसी कुडूस चौकार 4 धावा. तुम्हाला स्ट्राईकवर राहायचं तुम्ही राहू पण शकता, हे नियम आहे त्या स्पर्धेमधल्या. चेसिंग कंपल्सरी नियम राहिले त्या स्पर्धेमध्ये. 3 चेंडू 5 धावा, आता येणारे 15 चेंडू मध्ये बनवायचे 30 धावा. एकूण 3 मोठे फटके खेळावे लागतील सामन्यामध्ये येण्यासाठी वसोरी या संघाला. यावेळेस अजून एक चांगला फटका, तडाखे बंद फटका सजवला. डीप मध्ये खेळाडू आहे, त्याच्या मस्तकाला दस्तक देणारा हा एफडीसी कडूच चौकार 4 धावा. निधाव टाकला होता, त्यानंतर थोडासा वरती ठेवण्याचा प्रयत्न, फोडल्यानंतर चेंडू त्याच्यावर सरळ बॅट टीप फटका खेळला. लॉंगॉनला खेळाडू त्याच्या डोक्यावरून चेंडू गेलाय 4 धावांसाठी. आता येणारे चेंडू असतील 14 चेंडू मध्ये बनवायचे 26. या षटकामध्ये 4 चेंडू मध्ये तब्बल 9 धावा खर्च केल्यात मेघन पाटील. अजून एक चांगला फटका, डीप का कोणाला खेळाडू थोडासा लांब वर आहे,
जेव्हा आपण चेंडूवर येईल चेंडूला वन बाउन्स फील्ड करत दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला बघता बघता 2 धावा नक्कीच परिपूर्ण झाले. चांगली रनिंग बिटवीन विकेट चांगली कॉलिंग विकास आणि शुभमच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलक तब्बल 11 या अंकावर. 35चा पाठलाग करत पहिल्या षटकामध्ये 11 धावायला आता बनवायचे विजयासाठी तब्बल 24 येणारे चेंडू असतील 13 बघा 11.37 सरासरी गाठायची आहे. पहिल्या 5 चेंडूमध्ये 11 धावा आल्या जी सरासरी गाठायची सरासरी आणि नक्कीच सुरुवात केली आहे संघाने. यावेळेस पाहू शकाल क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न तेवढा सुरेख चेंडू षटक क्रमांक पहिलं संपलं गेले. एका षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा बिनगडी बाद येणारे 12 चेंडू आणि बनवायचे विजयासाठी 24. SP बिलोशी संघाचे संघनायक आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे लगेच आपण यायचं. SP बिलोशी संघ आपले संघनायकाला लगेच आमच्या कॉम्बॉक्सकडे पाठवायचं. यानंतर होणार लगेचच आपण सामना खेळणार आहोत. या सामन्याचा विजेता संघ आणि एका बाजूला SP बिलोशी. जर पाहिले गेलं तर 10 अंकावर. विकी सिंग सुद्धा आमच्या बरोबर आहेत. चांगलं काम ते करतात. त्याचबरोबर पाहू शकाल नवाज सुरेख काम करत असताना 2 पंच मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला पंच पंकज दुसऱ्या बाजूला पंच पाहिलं गेलं तर महेश असे 2 पंच मैदानाच्या आतमध्ये. डावकर फलंदाज 5 चेंडू 10 वर बॅटिंग करतो. सांघिक धावसंख्या 12 आता बनवायचे 23 11 चेंडू 23 धावांची गरज. मग जेव्हा डावखरा उजवा हा कॉम्बिनेशन बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक चेंडूवर तुम्हाला क्षेत्रक्षम बदलावं लागतं. ते दृश्य पाहिले गेलं लेफ्ट हँड बॅटर विकास स्ट्राईकवर आहे त्यासाठी नक्की थोडासा बदल केले गेले क्षेत्रक्षणामध्ये. अच्युत पाटील गोलंदाज मागवा सज्ज होईल पंचांच्या उजव्या बाजूने. यावेळेस सोडवला चेंडूला परंतु चेंडू यावेळेस निघून जाईल का डिक्लेअर झोन मध्ये. 1 एरी धावासाठी 1 धावाने समाधान मानावं लागेल. 1 धावाने धावपळ पुढे सरसावते 13 जे आपण सामन्याकडे यायचंय. तेरा धावा धावफलकावर आहेत. अक्षयजी पांडव याचा आपण आवाज ऐकतात. आज सिद्दीक भावे सर लेजेंडरी कॉमेंटेटर 1100हून जास्त टुर्नामेंट ज्यांच्या नावावर राहिले 1121 स्पर्धा ते करतायत. त्यांच्या कॉमेंट्री कारकिर्दीमध्ये तसे एक लेजेंडरी कॉमेंटेटर आमच्यावर जोडले गेले आज. आणि पाहू शकाल शब्द कशा प्रकारे जोपाव्याने कुठे कुठला शब्द वापरावा ते सिद्दीक भावे जरा परिपक्व माहिती आहे आणि चांगले कॉमेंटेटर सुद्धा आहेत. एक चांगले गायडन्स म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पुढे मैदानाच्या आतमध्ये धावा धावफलकावर 13 स्ट्राईकवर विकास. चेंडूचा खेळ संपला गेला. या षटकामध्ये 2 अजूनही येणारे 4 चेंडू या षटकामध्ये बाकी असतील. यावेळेस पाहू शकाल लेग स्टंप मिस करते. पंचाने व्हाईट बॉल घोषित केला. बघा कुठलाही DRS नाहीये कुठलाही रिव्ह्यू नाही. कशाही कारणाने रिव्ह्यू नाही अच्युत कुठलाही याला रिव्ह्यू नाही. आपण पहिल्या दिवसापासून अनाउन्समेंट करतोय. लाईव्ह स्पर्धा आहे. लाईव्ह स्पर्धा प्रत्येकाच्या घराघरामध्ये हा खेळ पोहोचावा. प्रत्येक घराघरामध्ये ही टुर्नामेंट पोहोचावी या अनुषंगाने लाईव्ह ठेवली आहे सावली कृषीच्या माध्यमातून. परंतु कुठल्याही संघाला आपण DRS उपलब्ध करून दिला नाही किंवा पंच सुद्धा DRS घेत नाहीये. धावसंख्या धावफलकावर 14 धावा
DSC चिंचगड संघ यावेळेस धाबा डिफेंड करत असताना मैदानाच्या आतमध्ये त्याचं वसुरी आहे. चेस करत असताना क्रॉस बॅट खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू चेंडूला फील्ड करतोय. वेगवेगळा खेळाडू होता. स्क्वेअर लेगला आला, चेंडूला फील्ड करतोय. एक सिंगल धाव एकेरी धावाने धावपळ पुढे ससावते. बघा निव्या चेंडूवर ताकदवर शॉट खेळणे गरजेचं. बघा तुम्ही जेव्हा टाइम करतील किंवा दिशातील चेंडू ट्रॅव्हल होणार नाही, कारण की त्यावर तुम्हाला ताकदी फटके सुद्धा खेळावे लागतात. पण तेवढाच कारकिर्दीत चेंडू राहिलाय. एखाद्या खेळाडूने त्याच्यावर वर्चस्व गाजवत त्याच्या प्रेमात हा चेंडू पडू शकतो, गोलंदाज किंवा बॅटर. काल आपण पाहिलं त्या प्रकारे खूप सारे खेळ पाहायला मिळाला. बॅटिंगच्या जोरावर खूप सारे सामने जिंकले गेले. पुढे चेंडू त्यांचा स्ट्राईकवर आहे. शुभम 2 चेंडू 2 वर बॅटिंग करतोय. यावेळेस प्रतिदा डीप स्क्वेअरला खेळाडू आहे. चेंडूला फील्ड कर. एक सिंगल वेगाने घेतली. दुसरा प्रयत्न होणार नाही, कारण की खेळाडूच्या हातामध्ये चेंडू जाऊन समावेश झाला. बॅकअपला खेळाडू आहे. चांगला बॅकअप दिला गेला. जय नांगरे तिकडे पाहायला भेटले आपल्याला. एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या 2 पोहोचायचा फरकावर स्वीट 16 16 धावा. बघा 16 धावा फरकावर आहेत. आता जर पाहिलं गेलं तर बनवायचे तब्बल 19 धावांची गरज. चेंडू असतील इनिंग्स मध्ये जर पाहिलं गेलं तर 8 चेंडू 19 धावा. कल्पेश गुथारने आमच्या परिमळ्यात आज स्पेशल वेळ काढून इकडे पोहोचला या स्पर्धेला. यावेळेस प्रयत्न क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. विकेट किपर कडून चुकी नक्कीच झाली आहे. धाव कुठलीच घेतली जाणार नाही. काय गोलंदाजी राहिली. संगनायक अच्युत पाटील अचूक गोलंदाजी करतायत. सुरेख टप्प्यावर आणि परफेक्ट डिलिव्हरी टाकतायत. प्रत्येक चेंडूवर बॅटरला संधी देत नाही मोठे फटके खेळण्यासाठी. आतापर्यंत थोसा विराम दिलाय बॅटर्सना. बघा पहिल्या षटकामध्ये जर पाहिले गेले तर 2 चौकार ठोकले ते मेघनच्या विरोधामध्ये विकास नाही, परंतु या षटकामध्ये एकही मोठा फटका नाहीये. 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केला. 4 सिंगल 1 वाईट 1 डॉट बॉल. धावा फटका 16. आता येणारे 7 चेंडू आणि बनवायचे 19. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर सामना ऑन असणार आहे, परंतु या चेंडू जर डॉट आला किंवा विकेटाचा दबाव वसुरी संघावर नक्कीच निर्माण होईल. अच्युत पाटील या षटकामध्ये अंतिम चेंडू घेऊन संघनायक आहे. औषका गोलमागत सज्जला डावखुरा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलमागत सज्ज होईल. यावेळेस अजून एक अप्रतिम अच्युत पाटील अचूक गोलंदाजी करतोय. मित्रांनो अच्युतसाठी 10 अंक द्यायला पाहिजे. काय षटक टाकलाय. मात्र धावा खर्च केला 5. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्ती धावा दाखल तब्बल 16 धावा. आता येणारे चेंडूचे 6 मध्ये बनवायचे 19. षटकामध्ये गोलंदाज जय नांगरे यांना नक्कीच इंट्रोड्यूस केला जाईल. जेवर नजर असतील स्ट्राईकवर शुभम. मग दोन्ही सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये. शुभम यांनी 4 चेंडू फेस केले. 4 वर बॅटिंग करतोय. तब्बल 8 चेंडू फेस केलेत बॅटर विकासने आणि तो फलंदाजी करतो. सध्या जर पाहिलं गेलं तर 12 अंकावर. नक्कीच 11 वर तो बॅटिंग करतोय. व्हाईट बॉल नक्कीच आलाय, परंतु निर्धाव चेंडू जास्त प्रमाणावर खेळला विकास. 2 चौकार नक्की ठोकले. तेहून जास्त नाही निर्धाव चेंडू खेळले. तब्बल 5 चेंडू निर्धाव खेळला. चार चेंडू डॉट खेळला. 8 चेंडू फेस केले. 11 वर तो बॅटिंग करतोय. अजूनही पाहू शकाल 6 चेंडू 19. शुभमला इकडून सुरेख बॅटिंग करावी लागेल. एखादा मोठा फटका खेळावा लागेल, कारण की प्रत्येक सामन्यावर चेसिंग कंपल्सरी पाहतोय. सन्माननीय मोसीम पटेल साहेबांचं आगमन झालं. वेलकम सर. आपलं सुद्धा स्वागत करतोय मोसीमजी पटेल साहेब. ऑफेन्स जास्त बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता. पंचांनी 2 हात भरलेत. व्हाईट बॉल नक्की दर्शवले. धावसंख्या 1 मध्ये सहसावती. धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचेल. आता बनवायचे 18. येणारे चेंडू असेल 6. मोसीमजी पटेल साहेब सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत. सामन्याचा आनंद घेत त्यांचा वापर करूया. सहज स्वागत या स्पर्धेमध्ये. मग प्रेक्षक सुद्धा आज मोठ्या प्रमाणात सिकंदर पटेल हा मैदान गाठतील. ऑन साइडला फटका खेळलाय. खेळाडू आहे बघा विकास. धाव घेण्याचा प्रयत्न करतो, शुभमने नकार दिलाय. स्वतःवर विश्वास दाखवला. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. बघा या स्पर्धेचे नियम राहिले. चेसिंग कंपल्सरी. एक धाव खूप महत्वपूर्ण आहे. आता चेंडू असतील 5 चेंडू मध्ये बनवायचे 18. तब्बल 3 षटकारे ठोकावे लागतील. सिंगल झाला असता, परंतु शुभमने स्वतःवर विश्वास दाखवला. जय नांगरे गुढी मागवत सज्ज होतोय.
यावेळेस पाहू शकाल स्वतःवर विश्वास दाखवला, परंतु पाहू शकाल जय नांगरेवर विश्वास आहे, स्वतःवर विश्वास ठेवून तो गोलंदाजी करतोय. 2 चेंडू डॉट टाकले बघा. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर दोन्ही चेंडू निर्धाव. 4 चेंडू बनवायचे 18. SP बिलोशी संघाचे संघनायक जर आले असते लगेच आमच्या कॉम्बॉक्स कडे यायचंय. SP बिलोशी संघनायक लगेच यायचं. चला प्लीज. चार चेंडू 18. यावेळेस पाहू शकाल मोठा फटका, अजून धाव घेत नाहीये. शुभम स्वतःवर विश्वास दाखवते, परंतु कुठे ना कुठे दबाव जय नांगरे नक्की दर्शवत तिच्यावर. बघा विश्वास असणं खूप गरजेचं आहे, परंतु अतिविश्वास असणं थोडासा धोकादायक असू शकतो. कारण की बघा या मागील 3 चेंडूमध्ये 2 सिंगल धावा आल्या असत्या, कुठे ना कुठे विकासच्या वेळी मोठा फटका आला असता, परंतु स्वतःवर विश्वास दाखवले तर विश्वास ठरेल का? 3 मध्ये 3 षटकारांची गरज आहे. 3 चेंडू 18 धावांची गरज वसुरिया संघाला. यावेळेस पहिला आलाय का? डीप मध्ये खेळाडू परंतु चेंडू सहज सीमेच्या पार. षटकार. आता 2 चेंडू 12 धावांची गरज. या चेंडूवर षटकाराला सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल. विश्वास दाखवला तर स्वतःवर विश्वासवर खरा उतरतोय. फिल्डिंग जाऊ पाहू शकाल. स्ली पॉइंट आणि स्ली मिड ऑफ लगावल्या गेला. अटॅकिंग फील्ड लावण्याचा प्रयत्न करतोय मेघन पाटील यष्टीरक्षक. अटॅकिंग फील्ड बघा ही रणनीती आपण खूप वेळा पाहतो. एखादा बॅटर जर हवी झाला तर त्याच्या जवळ 2 ते 3 खेळाडू आपण उभा करतोय. बघा 2 चेंडूवर 2 षटकार जर ठोकले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे विकी जाधव यांच्याकडून. पाहू शकाल यावेळेस अजून एक डॉट बॉल बघा. 1 चेंडू 12. 1-12 अजून सामना रंगू शकतो. एखादा खराब चेंडू जर आला तर कुठे कुठे सामना रंगू शकतो. जय नांगरे परफेक्ट गोलंदाज आहे. चला SP बिलोशी संघाचे संघनायक अभिनय. चला अभि पाटील लगेच आमच्या कॉम्पोस्ट कडे. चला आपण वारंवार कॉल करतोय. आपण 10 कॉल केले. तुम्हाला प्लीज या. शेवटचा चेंडू परंतु जय नांगरे यांनी सामना विजय केलाय. चला DSC चिंचेकर हा सामना 11 धावांनी विजय झालाय. कॅप्टन अच्युत पाटील आपण लगेच टॉस साठी यायचं. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि चला विनयदेशील SP बिलोशी संघनायक लगेच आपण टॉस साठी. आपण पाहतो FDC क्रुज करंडक पर्व पहिला आजचा अंतिम दिवस आणि वाडा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून हे संघ पाहायला भेटतात. त्यामध्ये होणारा हा शेवटचा सामना. जो संघ विजय होईल लगेच पाहू शकाल टॉप 5 मध्ये प्रवेश करेल. पहिल्या 2 दिवस आपण 2 संघ पाहिले. बघा सेमीफायनल सामना जो संघ विजय होईल थेट मेगा फायनल